आदिवासी विकास महामंडळ महाराष्ट्र राज्याचे संचालक तथा युवा नेते गोकुळ नरहरी झिरवाळ यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक गोकुळ भाऊ झिरवाळ मित्र परिवार, दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघ. इंदापूर तालुक्यातील निरगुडे वाकडे वस्तीकडे जाणाऱ्या 11 केव्ही लाईनचे पोल रस्त्यालगत असल्याने तो पोल काढून घेण्यात यावेत म्हणून सामाजिक कार्यकर्ता भगवान खारतोडे यांना आत्मदहनाचे निवेदन दिले आहे. याबाबत अधीक्षक अभियंता दीपक लहानेके यांची एस मराठी न्यूजचे पुणे जिल्हा प्रतिनिधी संजय चांदगुडे यांनी प्रतिक्रिया जाणून घेतली आहे. बघूया. निरगुडे अकोली रस्ता, त्या रस्त्याच्या कडेला कशा प्रकारे पोल रवलेत. लाईनसाठी 11 केव्ही लाईन आहे. म्हणजे काय आपलं अंतर आहे सेंटरपासून मध्यापासून ते न पाळता त्यांनी आम्ही त्यांना विनंतीही केली की बाबा तुम्ही सेंटरपासून पलीकडे लाईन लावा. नमस्ते सर. नमस्ते. पत्रकार संजय चांदगुडे बोलतोय. हा बोला. ते विषय असा आहे, तुम्हाला जे आपले सामाजिक कार्यकर्ते भगवानराव खारतोडेंनी निवेदन दिलेलं आहे, हो तर त्या संदर्भात मी कॉल केलेला आहे. MSCB आपलं PWDचे नानकेले सर आणि तुपे सरांचं बी प्रतिक्रिया जाणून घेतली. त्यांचं पत्र बी माझ्याकडे आहे. तर ते उद्या आत्मदहन करणार आहेत. त्यांना परावृत्त कसं करणार आहे तुम्ही? ते आता खाली यांना पत्र दिलंय सोनवलकर साहेबांना. आता मी सोनवलकर सरांचं बी काल रिव्ह्यू घेतला, तर त्यांचं उत्तर असं आलं की म्हणजे अख्ख्या ह्याच्यामध्ये असेच पोल आहेत सगळीकडे. शहरात सुद्धा तसंच आहे. मग त्याला कसं करणार आहे, आम्ही नाही करू शकत असं बोलले मला. ओके ठीक आहे. नाही त्यांचा आता अहवाल मागवलाय आम्ही, त्यांना पत्र दिलं. कारण आता कसं आहे, ह्यांचं तर पत्रक आहे की मध्यबिंदूपासून 15 मीटरच्या ह्याच्यामध्ये पोल पाहिजे. तर ते आता मी स्वतः प्रत्यक्षात बघितलं आणि त्याचं ताण जे आहे का नाही, तो पूर्ण रस्त्याच्या जी साईड पट्टी ना त्याचं धोकादायक होते. उद्या एखाद्याचा ऍक्सिडेंट झाल्यावर त्याला जबाबदार कोण राहणार ना? नाही मी त्यांचं MSCB राहणार का PWD खाते राहणार? ते पत्र दिलंय मी खाली त्यांना आणि त्याचा अहवाल मागवलाय आणि त्यांनाही कॉन्टॅक्ट करायला लावलंय. आणि आता उद्या जर त्या व्यक्तीने जर आत्मदहन केलं, ते पोलीस स्टेशनला पण कळवलंय आम्ही. पोलीस स्टेशनला पण कळवलंय, पत्र दिलंय. वासाचा आत्मदहन त्यांनी करायचं ठरवलेलं आहे, तर त्यांनाही कळवलंय तसं आता. आणि खाली यांना सोनवलकर साहेबांनाही कळवलं. चेक करा, चेक करून पुढे कारवाई करा. कारण ते स्वतः येऊन नानकेले साहेब आणि तुपे साहेबांनी नानकेले साहेबांना स्पॉटला पाठवलं होतं. इंदापूर तालुक्यात बरेचशा असे लाईन आहेत की त्या सगळ्या रस्त्याच्या कडेला. उद्या रस्ता रुंदीकरण झालं किंवा उद्या काय या लाईनचा आता सध्या विषय आता जुन्या लाईनचं सांगता नाही ना. या लाईनचं जे आहे ते खाली आपण पत्र पाठवलं. त्यांनी अगोदर बी बोलले होते, तरी त्यांनी त्या कॉन्ट्रॅक्टरने तसेच हे करून आरेरावी करून लाईन नेली केली. ठीक आहे ठीक आहे चालेल. मी त्यांना तसं बघा तुमच्या पातळीवरती काय. हो हो ठीक आहे. एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी संजय चांदगुडे, इंदापूर.